गेल्या होत्या. त्यानंतर ही जोडी आली. एका बॉलला मुस्तक खान एक चौकार खेळले तर 2 षटकार एक चौकार तुम्ही अविनाश भोसले यांच्या बॅटमधनं पाहिला आहे. नेत्र दीपक खेळ चालू आहे. आज देखील मॅचेस रंगणार कारण की चुरशीचे संघ आज तुम्हाला देखील पाहायला मिळतील जे आज दिवस गाजवत आहेत. सुरुवात चांगली आता म्हणावी लागेल बॅटिंग टीम राहुल दादा शिरसाट स्पोर्ट क्लब टीमकडनं देखील. का तर धावा येत नव्हत्या, धावा बनवल्या गेल्या. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. cricklife.in माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण तुमची फॅमिली देखील परिवार देखील घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकतात. त्यांना देखील लिंक शेअर करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, सबस्क्राईब करा cricklife.in. सर्वांचं टीमचं दीपकजी मंडले सर तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. एसटी क्वालिटीमध्ये ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. ती खरं तर 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. स्लोवर वन हे अस्त्र बाहेर काढलं असं मी म्हणेन. स्लोवर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न सक्सेस झाला. परफेक्ट ब्लॉक देखील होताना चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी प्रशांत कदम. तुम्ही पाहताय प्रशांतच्या नावामध्ये शांतता आहे. तो फलंदाजांना नाश शांत करणार का त्याच्या गोलंदाजीच्या मार्कवरती असताना प्रशांत कदम आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस क्लीन बोल्ड दांडी दांडी गुल परतावं लागेल. मुस्ताक खान होतील बाद. मोठी विकेट. All Star Remix. एक मिनिट सर म्यूट करा फक्त. कशी बातचीत नक्की पंचांशी केली जाते. जर काही अडचणी असतील तर कॅप्टन फक्त पंचांशी बोलू शकतो. पंच ज्या सूचना देतील त्याचं फॉलोअप देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे. 4व्या मॅचकडे प्रशांत कदम तयार आहे. न्यू बॅटल सैफ मैदान मध्ये येताना पाहायला मिळतोय. सैफ पठाण न्यू बॅटल वंडर बॉय मैदान मध्ये आहे. हो यावेळेस आपण पाहतोय पॅडल स्वीप करायचा, अक्रॉस बॅट फटका खेळायचा आहे. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न राहतोय. बॅटवरती चेंडू येत नाहीये. तिथं आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. 25 वरती धावफलक स्थिर आहे. एका बाजूला अविनाश भोसले चांगली बॅटिंग करतात, त्यांना साथ देणारा फलंदाज देखील आज तितकाच महत्वाचा असेल. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट फाउंडेशन टीम साठी काय कामकाज होणार पाहावं लागेल. प्रशांत कदमनं अक्षरशः रोखून ठेवले या षटकात. चांगली गोलंदाजी आहे. हो यावेळेला ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय. चेंडू कारपेट फटका. ओहो तिथं चेंडू व्हेरी गुड स्टॉप केला जातोय. वडगाव शेरी संघाची आज मजबूत बाजू जर काय असेल ना ती म्हणजे क्षेत्ररक्षण आहे. काय क्षेत्ररक्षण केले आज. एकही खेळाडूने चेंडू सोडलेले नाहीयेत. क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब आहे. अतिरिक्त धावा इथं कोणत्याच देत नाहीयेत. त्यामुळे आज बॅटिंग टीमला ताकद लावावी लागेल. अविनाश भोसले तुम्ही पाहताय बाहुबली आता ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. ज्याच्या बॅटमधनं लागोपाठचे 2 आलेत. तिसरा येणार का. षटकार हॅट्रिक कंप्लीट करणार का. कारण की यादीच्या षटकांमध्ये आपण पाहिलं होतं ज्यावेळेला शेवटचे 2 चेंडू खेळले अविनाशनं 2 षटकार खेळला होता.
हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. प्रशांत तयार. हो यावेळेला बॅकफुटला सरकले, थोडासा विचार केला, चेंडू जाऊ दिला. ज्यावेळेला चेंडूने वळण घेतलं बाहेर इन, एका वेळेला चेंडू आत वळवतात, एका वेळेला चेंडू बाहेर घेतात. दोन्ही व्हेरिएशन इन आउटचं जे आपल्याला पाहायला मिळते. टप्पा मात्र अचूक आहे. काय गोलंदाजी आहे प्रशांतची. काल फिरकीची जादू स्वप्नील देवकर असेल, ललित चौधरी असेल यांनी दाखवली, तर आज ती जादू प्रशांत कदमकडनं पाहायला मिळते. चांगले चेंडू फिरवतायत. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, टॅलेंट आहे असं मी म्हणेल. हो यावेळेला चेंडू आत आलाय. वा काय गोलंदाजी दाखवली आहे. एका वेळेला इन, एका वेळेला आउट, दोन्ही व्हेरिएशन वरती आपण पाहतोय. भावित ठरतायत. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खरं तर प्रशांत कदमच्या गोलंदाजीसाठी फक्त एका धावेंचं षटक टाकलंय या स्पर्धेतलं. मला वाटतं सर्वाधिक स्वस्त आहे. काल 2-2 धावेंची षटकं होती, आज एका धावेंचं फक्त षटक टाकलंय आणि एक विकेट